माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नुकत्याच झालेल्या निधनानंतर परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन अतिशय साध्या व सामाजिक भान राखून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राजाराम बापू पाटील सहकारी दूध संघ मुंबई विभागाच्या वतीने समाजात अहोरात्र सेवा देणारे मुंबई पोलीस, वाहतूक पोलीस, बस वाहतूक वाहक, अँब्युलन्स चालक तसेच विविध आपत्कालीन सेवेत कार्यरत कर्मचाऱ्यांना माननीय मंत्री तथा आमदार जयंतराव पाटील साहेब यांचा वाढदिवसानिमित्त श्री राजेंद्र नगराळे यांच्या संकल्पनेतून लस्सी वाटप करण्यात आले. या उपक्रमासाठी मुंबई शाखेचे मुख्य व्यवस्थापक SM पाटील यांचे सहकार्य लाभले. तसेच अभिलाष कदम, राजेंद्र पवार, राहुल अलगुडे, प्रमोद गाडगे, गजानन भरड, मंगेश जानकर, गिरीश सरनाईक, सुगंध तगदाळे, शेखर दळवी, हरबळे कांबळे, माने शिंदे, पिसाळ यांचे शुभेच्छा रूपी मोलाचे योगदान लाभले. महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या आगळ्या वेगळ्या सुसंस्कृत व प्रामाणिक कार्यशैलीने ठसा उमटवणारे पडत्या काळातही आदरणीय शरद पवार साहेबांचे सच्चे शिलेदार म्हणून सह्याद्रीच्या पर्वतारांगाप्रमाणे खंबीरपणे उभे राहणे महाराष्ट्राचे लाडके नेते आदरणीय जयंतराव साहेब उच्च शिक्षितापासून ते कामगार, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या सुख दुःखाची जाण ठेवणारे, विरोधकांनाही आपलेसे वाटणारे अज्ञात शत्रू व्यक्तिमत्व म्हणजेच आदरणीय जयंतराव साहेब. महाराष्ट्राच्या बोगटातील लखलखता हिरा आणि राज्याचे भावी नेतृत्व असलेल्या आदरणीय जयंतराव साहेब यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत हीच मनपूर्वक सदिच्छा. शुभेच्छुक राजाराम बापू पाटील, सहकारी दूध संघ, मुंबई विभाग. आज खरं तर अतिशय आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस आहे, कारण महाराष्ट्राच्या राजकारणातलं आगळं वेगळं असं व्यक्तिमत्व ज्यांना आझाद शत्रू म्हणायला पाहिजे, जे आपल्या आगळ्या वेगळ्या अशा वागण्यामुळे, सुसंस्कृतपणामुळे आणि शरद पवारांचे एक कट्टर समर्थक म्हणून ज्यांचं नाव गिनलं जातं आणि जे पडत्या काळात देखील त्यांच्यासोबत अगदी सह्याद्रीप्रमाणे उभे आहेत, असे आदरणीय जयंतराव पाटील, जे महाराष्ट्राच्या पुढच्या भविष्यातले ते एक भविष्य असेल महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं नाव आहे ते, आणि भविष्यात ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देखील होतील. अशा या आदरणीय साहेबांच्या वाढदिवसानिमित्त राजाराम बापू पाटील दूध संघ मुंबई संघाच्या वतीने, मुंबई विभागाच्या वतीने आम्ही इथे जे अहोरात्र कष्ट करत असतात, पोलीस अधिकारी असू दे, जे ट्रॅफिकचे अधिकारी असू देत, किंवा हे ॲम्ब्युलन्सवाले असू देत, हे रिक्षा चालक असू दे, ह्या सगळ्यांना आम्ही लस्सी वाटप करून त्यांचं तोंड गोड करतोय. आणि तोंड गोड नुसतंच करत नाही तर काल माझ्या मते महाशिवरात्र होऊन गेली आहे आणि 2 दिवसांनी पुन्हा रमजानचा पवित्र महिना चालू होत आहे. आणि या दोघांच्या मध्येच अशा या महान अशा ह्या नेत्याचा म्हणजे आदरणीय जयंत पाटील साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त आम्ही हा उत्सव साजरा करतोय. तर राजाराम बापू पाटील दूध संघ हा नुसता दूध संघ नसून हा सामाजिक आणि वैचारिकरित्या सर्व गोष्टी सामावून घेणारा आणि सगळ्यांना सहकार्य करणारा असा संघ आहे. पुन्हा एकदा जयंतराव पाटील साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.